श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। कृष्ण प्रिया रुक्मिणी माता की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। भास्कर महाराज की जय। गौरीशंकर महाराज की जय। वासुदेव जी महाराज की जय। बजरंग बली की जय। ओम सजयति सिंदूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरन् वासरमणिदेव तमसां राशिनाशेति विघ्नानां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ज्ञानेशो भगवान् विष्णुर्निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभेनिदोस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं गौरीशङ्करं दयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः। वासनात् वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेव नमोस्तुते। पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सद्गुरु श्री गोपाल कृष्ण भगवान करुणानिपुण निवासी जगज्जननी जगन्माता विदर्भ कन्यासे रुक्मिणी देवी ज्ञानियांच्या राजयोग्यांची माऊली असणारे ज्ञानवाराय जगद्गुरु तुकोबाराय तस्प्रमाणे तळचे बालयोगेश श्रीगाव निवासी योगी सम्राट संत सम्राट विदेही सम्राट गजानन महाराज त्यांच्या अंतरंग प्राणप्रिय पट्टशिष्य श्री संत भास्कर महाराज गौरीशंकर महाराज तथा वारकरी कीर्तिभूषण वारकरी रत्न संत श्री वासुदेवजी महाराज आदी करून साधू संतांना नमस्कार करून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला श्रवण करणारा जो काही माझ्यावर नितांत प्रेम करणारा श्रोतृवर्ग आहे, कारण गेल्या अनेक दिवसापासून लॉकडाऊनच्या माध्यमातून कार्यक्रमावर आलेली गदा आणि तन्निमित्ताने श्रोत्यांचा आणि वक्त्याची झालेली ही ताटातूट पुनश्च या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तो योग घडून येतोय। आणि गेल्या अनेक दिवसापासून आपण श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाचं एक वेगळ्या पद्धतीने चिंतन सूक्ष्मत्वाने चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करतो। त्यापैकी श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये जी वक्त्या श्रोत्यांच्या जोड्या आलेल्या आहेत त्या जोड्यांपैकी अतिश्रेष्ठ जोडी अतिउत्तम जोडी म्हणून राजा परीक्षिती आणि भगवान शुकदेवाचं आपण चिंतन करत होतो। या ठिकाणचा श्रोता विष्णू राहत आहे आणि या ठिकाणचा वक्ता ब्रह्म राहत आहे। उत्तम आहे। मला प्रथमदर्शनी एक विषय आपल्या समोर ठेवावा असं वाटतो तो असा, श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाला अधिकारी स्कंद म्हणून संबोधलं गेलं। यात एकूण 19 अध्याय आहेत। या 19 अध्यायापैकी पहिल्या अध्यायामध्ये कनिष्ठ दर्जाचा जो श्रोता नाम शौनक ऋषी यांच्याकरता तो राखीव आहे किंवा त्यांचं वर्णन करणारा तो अध्याय, आणि कनिष्ठ दर्जाचे वक्ते म्हणजे सुतजी याचं वर्णन करण्याकरता 2 अध्याय। नंतर चतुर्थाध्याय हा मध्यम वर्गाचा श्रोता नाम भगवान वेदव्यास यांच्याकरता खर्च घातले गेलाय, आणि मध्यम वर्गाचे वक्ते देवर्षी नारद यांच्याकरता 5वा आणि 6वा असे 2 अध्याय
अर्थात त्यांचा पूर्वजन्म इतिहास सांगण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकरता खर्च घातलेले. एकूण श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाचे आरंभाचे 6 अध्याय हे मध्यम आणि कनिष्ठ दर्जाच्या वक्त्या श्रोत्याकरता खर्च घातले गेलेले आहेत. तिथून पुढं 13 अध्याय शिल्लक आहेत आणि या 13 अध्यायाचं वर्गीकरण मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करेन. ते ढोबळमानाने सूक्ष्मत्वाने अजून आपल्याला चिंतन करायचं आहे. तुमचा असाच प्रतिसाद वाढता जर राहिला तर लॉकडाऊन संपल्यानंतर सुद्धा आपण प्रथम स्कंदाचं चिंतन करू. वेळ मिळाला तर द्वितीय तृतीय आपल्याला 12 स्कंद आहे. जसं जसं चिंतन करण्याचा योग येईल त्या त्या पद्धतीने आपण चिंतन करत राहू. किंबहुना या चिंतनाची अखंडता टिकावी अशा पद्धतीची बऱ्याच श्रोतृवर्गाची मागणी आहे. प्रत्यक्ष फोन करून त्यांनी तसं कळवलं की महाराज एका सत्रामध्ये नाही 2 सत्रामध्ये प्रवचन चालू केले तर बरं होतील, परंतु लॉकडाऊन जरी असलं तरी आमच्या मागे दुसरे थोडेसे कामं असल्या कारणामुळे तुर्तास ही मागणी ही इच्छा पूर्ण करता येणे शक्य नाही. तरी त्याचा पुनर्विचार आपण नक्कीच करू. असो, पुढच्या 13 अध्यायापैकी 12 अध्याय उत्तम दर्जाच्या श्रोत्याचं वर्णन करण्याकरता खर्च घातले. म्हणजे राजा परीक्षितीच्या लौकिक आणि अलौकिक चरित्राचं वर्णन 12 अध्यायामध्ये येतं. आणि आश्चर्य असं आहे, एकच अध्याय उत्तम दर्जाच्या वक्त्याकरता आहे, तो म्हणजे 19वा अध्याय शुकावतरणाचा अध्याय आहे. म्हणजे इथं उलट झालेलं दिसतं. आरंभीचे जे वक्त्या श्रोत्याच्या ज्या 2 जोड्या आहेत त्याच्यापैकी श्रोत्याकरता एक अध्याय, वक्त्याकरता 2. इथं श्रोत्याकरता 12 अध्याय आहेत आणि वक्त्याकरता 1 आहे. म्हणून परीक्षितीच्या अधिकाराचं विवेचन आपण काल करत होतो. आता परीक्षितीचा अधिकार नाथ महाराजांनी फार बारीचं वर्णन केलं. काय अधिकार सांगायचा परीक्षितीचा? नाथ म्हणतात तौलनिक दृष्टिकोनातून चिंतन केलं पाहिजे. धर्मराज युधिष्ठिरही राजे हस्तिनापूरचे आणि तत्पश्चात गादी सांभाळली आहे ती परीक्षितीने. दोन्ही राजे. पण तौलनिक दृष्टिकोनातून जर चिंतन केलं तर त्याच्यातला श्रेष्ठ राजा कोणता? धर्मराज युधिष्ठिर का राजा परीक्षिती? वारी माझी नाहीये, निर्णय माझा नाहीये, तुलना मी केलेली नाहीये. तुलना शांतीब्रह्म संतश्री एकनाथ महाराजांनी केलेली. नाथ म्हणतात कृष्ण असता धर्म जी आला, कली भेने तू पळून गेला आणि हा कली निग्रहो निठेला, धर्माहुनी भला ढेरे अधिकू. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जोपर्यंत या अवनी तलावर होते तोपर्यंत धर्मराज युधिष्ठिराने राज्यकारभार केला. भगवान निजधामाला गेल्याची वार्ता ज्यावेळा अर्जुनाच्या मुखातून धर्मराज युधिष्ठिराने ऐकली त्यावेळेला क्षणाचाही विलंब न लावता परीक्षितीला गादीवर बसून धर्मराज युधिष्ठिर स्वर्गारोहणाकरता निघाले. काय कारण आहे? कलियुगाची भीती आहे. धर्मराज युधिष्ठिराला कलियुगाची भीती वाटते. कलीच्या भीतीने ते राज्य सोडून पलायन करतात. नाथ म्हणतात हा राजा इतका पराक्रमी आहे की त्याने कलीचा निग्रह केला. आपण त्याचं चिंतन करू 5 भक्त स्त्रियांच्या निमित्ताने. हा राजा आहे परीक्षित, हा अधिकारी आहे. मला आश्चर्य याचं वाटतं याच्या वडिलांनी म्हणजेच अभिमन्यूने आईच्या उदरामध्ये असताना चक्रव्यूह वेदनाचं ज्ञान भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने करू शिकलं. आईच्या उदरामध्ये होतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुभद्रेला चक्रव्यूह वेदनाचं ज्ञान सांगतात आणि हा उदरस्थ शिशु त्याचं ग्रहण करतो. हा बापापेक्षा बाप श्री बेटा सवय. त्याने तरी आईच्या उदरात असताना केवळ श्रवणच केलं. याला तर दर्शन आहे प्रत्यक्षात. भगवान परमात्मा याचं रक्षण आईच्या उदरात जाऊन करतात. समउदरतेचं चिंतन आपण कालच्या सत्रात केलंय. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याला नुसत्या आईच्या उदरातच वाचवतात. अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासूनच वाचवतात. एकच वेळ वाचवतात असं नाही.
जो जाको शरण रिगे वाको उसकी लाज, जो जाको शरण रिगे वाको उसकी लाज, उलटी जल मचली चले बहो जात गजराज. जो ज्याला शरण जात असतो त्याला त्याची लाज असते. तुम्ही पहा, बरेचदा असं दिसून येतं की फार मोठमोठाले धरणं असतात आणि त्या धरणातून जेवढा विसर्ग करण्यात येतो पाण्याचा, तेवढा त्या पाण्याचा प्रवाह किती असतो ते काही शब्दात सांगण्याची गरज नाही. इतक्या वेगवान प्रवाहातून छोटे छोटे मासोळीची पिलं खालून वर जात असतात. का? जो जाको शरण रिगे वाको उसकी लाज, उलटी जल मछली चले बहो जात गजराज. चालते ती मासोळी का ते पाण्याला अनन्य आहे. एखाद्या हत्तीने पाहिलं एवढीशी छोटीशी मासोळी या पाण्याच्या प्रवाहात उलट दिशेने पोहते आहे, आपणही प्रयत्न करू, टाकाऊ खोदीत जावा आतमध्ये पाण्यामध्ये. महाराज म्हणतात बहो जात गजराज, हत्ती वाहून जातो आणि मासोळी मात्र उलट प्रवाहाच्या दिशेने वर जाते. त्याचं कारण काय? मासोळी पाण्याला अनन्य आहे. किती अनन्य? जीव त्यजी जीवना असंगी मच्छा मरण त्या वियोगी. बरेच असे प्राणी आहेत की जे उभयचर आहेत. कासव पाण्यात राहतो, जमिनीवरही राहतो. बेडके पाण्यात राहते, जमिनीवरही राहते. बरेच सर्प आहेत, पाण्यात राहतात, वरही राहतात. पण मासोळी पाण्यात राहते, वरही राहते, बरोबर नाही. ती पाण्यातच राहते. पाण्यातून वेगळी काढली की तिला वेगळं मारण्याचा प्रयत्न करण्याची गरज भासत नाही. ती त्या पाण्याला अनन्य आहे म्हणून ते पाणी त्या मासोळीला बुडवत नाही, त्या मासोळीचं संरक्षण करते. त्या पद्धतीने जो ज्याला शरण जातो त्याला त्याची लाज असते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा राजा परीक्षितीला त्याच्या आईच्या उदरात असताना वाचवतात, नवल नाही. भगवान आता विचार करतात की राजा परीक्षिती त्याच्या आईच्या उदरात असताना केवळ त्याला मृत्यूची भीती होती ब्रह्मास्त्रापासून. आपण त्याला मृत्यू भीतीपासून वाचवलं. आता आपल्याला त्याच्या जन्म मरणाची परंपरा संपवायची, या भीतीपासूनच त्याला वाचायचं. आणि त्याच्याकरताच हा सगळा घटरूप आहे. श्रीमद भागवत रूपाने भगवान परमात्म्याचं राजा परीक्षितीच्या निमित्ताने जगदोद्धारा करता झालेलं शब्दावतार. मला सांगितलं पाहिजे, रामायणामध्ये गोड प्रसंग आहे. रावण मारला गेला, राम राज्याभिषेक झाला आणि राम राज्याभिषेक झाल्यानंतर माता कैकेयी रामचंद्रांकडे येते आणि रामचंद्राला सांगते, रामा अरे मी लंकेच्या बाबतीत खूप ऐकलंय रे, फार सुंदर आहे म्हणतात, सोन्याचे म्हणतात. माझी इच्छा आहे लंका पाहण्याची. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचे काय हरकत नाही, ऐसे तुमची इच्छा पूर्ण होईल. विभीषणा गादीवर बसवलेल्या प्रभूंनी भगवान विभीषणाला संदेश पाठवतात. विभीषणजी स्वतःचं पुष्पक विमान घेऊन येतात आणि पुष्पक विमान घेऊन आल्यानंतर कौशल्या मातेला, माफ करा, कैकेयी मातेला लंकेला घेऊन जातात. समग्र लंका दर्शन तिला घडवतात. निवासाची व्यवस्था स्वतःच्या मालामध्ये करण्याचे विचार असतो. गावाच्या बाहेर लंकेच्या जवळ लंकेच्या वेशीवर फार मोठा असा महाल दिसतो. कैकेयी विचारते, विभीषणा हा महाल कोणाचा आहे? ते माझे मधले बंधू, रावणापेक्षा लहान आणि माझ्यापेक्षा मोठे, कुंभकर्णाचा महाल आहे, मला इथे थांबायचं. ठीक आहे. कुंभकर्णाची पत्नी वज्रसारा होती. त्या वज्रसारेने आईसाहेबांचं स्वागत केलं आणि वज्रसारेने आईसाहेबांचं स्वागत केल्यानंतर आईसाहेब तिथं थांबल्या. स्त्री सुलभ स्वभावानुसार वज्रसारेने स्वतः दर्शन घेतलं आणि तिचा मुलगा, ज्याचं नाव मुळकासूर, त्या मुळकासुराला कैकेयीचं दर्शन घेण्याकरता सूचना केली. मुळकासुराने कैकेयीचं दर्शन घेतलं. कैकेयी वज्रसारेला विचारते, का गं कोण आहे हा? वज्रसारेने सांगितलं, आईसाहेब माझा मुलगा आहे. तुझा मुलगा? रामचंद्र तर सांगत होता की लंकेत विभीषण वगळतात सगळे मारले गेले. रावण, रावणाचे पुत्र कुंभकर्ण
सगळं संपून टाकलं. हा असं काय जिवंत आहे? त्यावेळा वज्रसारीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि वज्रसारीच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्यानंतर वज्रसरा सांगते, साहेब हा मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला होता. आणि ज्ञानोबराच्या पद्धतीने वर्णन करतात, जळोतीये मूळ नक्षत्री न पाहेगा. आणि म्हणून मग या नियमाप्रमाणे आम्ही त्याला पाताळामध्ये पाठवलेलं होतं. त्यामुळे राम रावण युद्ध ज्यावेळा झालं त्यावेळा इथं नव्हता, म्हणून वाचला. सापडली कैकेला झालं. वैकुंठवासी संत श्री वासुदेवजी महाराज नेहमी हा कथाभाग सांगायचे आणि एक वाक्य वापरायचे, फार महत्वाचं होतं. आता अलीकडच्या काळामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे घरं आले, पूर्वीच्या काळी मातीचे बांधकाम होते. आणि त्या मातीच्या बांधकामामध्ये एखाद्या वेळेला त्या मातीचा कुठलातरी भाग, त्या भिंतीचा कुठला तरी भाग जर घसरला तर त्याला नवीन माती ओली करून त्याला मारल्या जायचे, ज्याला सावतर पेंड असा शब्द प्रयोग केला जायचा. महाराज नेहमी म्हणायचे, सावतर पेंड कितीही चांगल्या पद्धतीने भिंतीला मारला गेला तरी तो टिकत नसतो, त्याला लोण्या लागतच असतो. अर्थात तो घसरतो. आता हा सावतर पेंडच होता. आणि कैकेयी सांगितलं, वज्रसारी किती मूर्ख असतो. लंकेचा राजा कोण? रावण. रावण मेला. रावण मेल्यानंतर त्याचा मुलगा जर जिवंत असतात तर त्याचा अधिकार असतात, तोही मेला. त्यानंतर कुंभकर्णाचा अधिकार असतात, कुंभकर्णही मेला. कुंभकर्णाचा अधिकारानंतर कुंभकर्णाच्या पुत्राचा अधिकार येतो. मग कुंभकर्णाचा पुत्र जिवंत असताना हा बिभीषण कसा मध्ये आला? लंकेचा राजा कसा होऊ शकतो? तो खरा अधिकार मुळकासुराचा आहे आणि हा मुळकासुराचा अधिकार मुळकासुराला मिळालाच पाहिजे. आणि त्याकरता काय केलं पाहिजे? त्याकरता एकच कर, भगवान शिवजीची आराधना याला करायला सांग. कारण भगवान शिवजीचं एक नाव आहे आशुतोष. आशु म्हणजे लवकर, तोष म्हणजे संतुष्ट. लवकरात लवकर संतुष्ट होणारी देवता, तिचं नाव आशुतोष, भगवान शिव. भगवान शिवजींची आराधना करायला सांग आणि वर प्राप्त करून घे की कुठल्याही राक्षसाकडून, कुठल्याही मानवाकडून मला मृत्यू नसावा. नवे नवे अयोनिजा व्यतिरिक्त मला कोणाकडूनही मृत्यू नसावा, अशा पद्धतीचं वरदान प्राप्त करून घे. आणि बिभी त्याकडून वरदानाच्या माध्यमातून एखादं खड्ग प्राप्त करून घे आणि बिभीषणाला आव्हान दे. त्याला सांगा, बला बोलारी खुर्ची सोड, अन्यथा माझ्याशी लढण्याकरता तयार राहा. कैकी एवढी बोलली, वज्रसारीच्या लक्षात आलं. कैकी निघून गेली अयोध्येला. वज्रसारीनी मुळकासुराला तपश्चर्या करण्याकरता पाठवलं. कारण शक्तीच्या अर्जनाकरता तपश्चर्या अत्यंत महत्वाची असते. परंतु तपाने अर्जित केलेली शक्ती शुद्ध करण्याकरता भक्ती लागत असते. पण तो राक्षस त्यालाच म्हणतात की जे शक्तीच्या अर्जना करता तपश्चर्या करतात, पण तपश्चर्याच्या द्वारा अर्जित झालेली शक्ती शुद्ध करण्याकरता भक्ती मात्र करत नाहीत आणि म्हणून त्या शक्तीचा दुरुपयोग होतो. किंबहुना शक्तीचा दुरुपयोग करतो त्याचंच नाव राक्षस. ती शक्ती असेल, मग ती सत्ता असेल, मग ती संपत्ती असेल, मग ती सौंदर्य असेल, मग ती सिद्धी असेल. एरवी सकारात्मक शब्द आहे. स या अक्षराने याची सुरुवात आहे. सिद्धी आहे, शक्ती आहे, सौंदर्य आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे. या पाचही गोष्टीचा जे विपरीत कामाकरता उपयोग करतात ते राक्षस. याने आराधना केली, भगवान शिवजी प्रसन्न झाले. कारण कथेतले देव लवकर प्रसन्न होत असतात, नाही तर श्रोते नाराज होत असतात. आणि म्हणून त्या देवांना आम्ही लवकर प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो. भगवान शिवजी प्रसन्न झालेत आणि प्रसन्न झाल्यानंतर भगवान शिवजी मुळकासुराला विचारतात, बोल काय पाहिजे. याला माहित आहे आपण अमरत्वाचं वरदान जर मागितलं ते स्पष्ट शब्दात नकार देतील. त्याने सांगितलं, अयोनिजा व्यतिरिक्त कोणाकडूनही मृत्यू नसावा, मृत्यू असतो. त्याला एक विशिष्ट असं खड्ग प्राप्त करून दिलं आणि मुळकासूर लंकेमध्ये परत आला. नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं.
वाल्मिकी रामायणामध्ये कथा नाहीये. संतांनी अप्रमाण मानून याला कालिका खंडाचा आधार घेऊन नाथ महाराजांनी वर्णन केलं. कार्तिक शुद्ध एकादशीचा दिवस होता, तिथी सहित वर्णन. आणि त्या एकादशीच्या दिवशी हा खड्ग घेऊन मुळकासूर विभीषणाकडे जातो आणि विभीषणाला सांगतो, काका लवकरात लवकर खुर्ची खाली कर, अन्यथा गाठ माझ्याशी आहे. आता तुम्हाला कोणीही वाचू शकणार नाही. आराम मोतीने मेल्यापेक्षा खुर्ची रिकामी केलेली कधीही चांगली. विभीषणाने खुर्ची रिकामी केली, तर सत्व कोणी वादो नावलंब्या, वाद नकोय त्याला. निघालात तसं ते तसं नाही निघायचं. अंगावरचे कपडे उतरव, लंगोट लाव. विभीषण लंगोट लावायला लावलं आणि विभीषणजी लंगोटावर ज्याचे शरणागत आहेत त्याच्याकडे येतात. रामचंद्राच्या चरणावर नतमस्तक झाले. रामचंद्राने सांगितलं, विभीषण अरे ही अवस्था कोणी केली तुझी, काय झालं? काय सांगणार? विभीषणाने एकाच वाक्यात सांगितलं, प्रभू आईसाहेबाची कृपा. रामचंद्राच्या लक्षात आलं, आईसाहेबाची कृपा म्हटल्यानंतर आईसाहेबांनी काहीतरी केलं. काय झालं बाबा? त्या असं झालं, मुळकासूर माझाच पुतणे आहे आणि माझ्या मुळावर उठलाय, अशा पद्धतीचा त्याला आशीर्वाद आहे. आणि आता काय केलं पाहिजे? कशा करता विषय सांगतोय लक्षात घ्या. सगळ्या श्रोत्यांनी बारकाईने श्रवण केल्यानंतर लक्षात येईल. जो जाको शरण रिगे वाको उसकी लाज, याच्याकरता बोलत होतो. जो ज्याला शरण येतो त्याला त्याची लाज आहे. विभीषणाला एकदा गादीवर बसून प्रभू मोकळे नाही. लंका राज्य विभीषणा आणि काय केली 5 वर्षासाठी स्थापना नाही, केली चिरकाल स्थापना. मग त्याचं राज्य, त्याचे सिंहासन, त्याची गादी अबाधित ठेवणे ही जबाबदारी रामचंद्र स्वतःची मानतात. आणि मुळकासुराच्या वधाकरता रामचंद्र निघतात. त्यावेळेला सीतादेवी सांगितलं, प्रभू लंकेला निघालात का? म्हटलं मी येते. प्रभूंनी सांगितलं, सीते मी पिकनिकसाठी नाही चाललो, माझा काही असा विशिष्ट अशा पद्धतीचा हवामान पालटाचा, हवा बदलाचा काही प्रयोग नाहीये. युद्धाकरता चाललोय. युद्धश वार्तारम्य, युद्धाच्या वार्तारम्य असतात, कथारम्य असतात. युद्ध नाही, युद्धाकरता चाललोय. सीतादेवीने आग्रह केला, प्रभू मी येणार, मला लंकेत यायची. वैशिष्ट्य होते त्रिकालज्ञ, सर त्यालाच म्हणतात जे संत त्रिकालज्ञ असतात. वैशिष्ट्य सामान्य नाही. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या 23 पिढ्या अगोदर पासून ज्यांच्याकडे पोहोचू येते, 23 पिढ्या. आणि रामचंद्रांच्या पिढ्या म्हणजे काही 67 मध्ये बाद होणाऱ्या पिढ्या नव्हत्या. एकच उदाहरण सांगेल. राजा दशरथाचं ज्यावेळा प्राणोत्क्रमण झालं त्यावेळेला नामदेवराय म्हणतात, राजा दशरथ 99 सहस्त्रराया दशरथा, 99,000 वर्षाचं वय होतं. काळा 23 पिढ्या अगोदर पासून पौरोहित्य आहे. केवढा मोठा गाढा अनुभव आहे, केवढं मोठं वय आहे, केवढं मोठं आयुष्य आहे. माणूस अनुभवाने मोठा होत असतो. आणि मला तर आश्चर्य असं वाटतं की मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या 23 पिढ्या अगोदर पासून पौरोहित्य करणारे, रामचंद्राच्या कालखंडात रामचंद्राचं पौरोहित्य करणारे कृष्ण अवतारातही होते. श्रीमद भागवताच्या 11 स्कंदाच्या पहिल्या अध्यायामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की भगवंतानी कृष्ण अवताराचा उपसंहार करण्याचा ज्यावेळा निर्णय घेतला त्यावेळेला द्वारकेत असलेले महात्मे द्वारकेतून बाहेर जावे हाच एक विचार भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मनामध्ये उदित झाला. का? कारण राज्य चालत असतं ते संतांच्या पुतण्याने. कितना जगत में पाप हुआ अंदाज के बाहर चला, वही संतों का पुण्य है जो अभी तक नीचे ना डला. संतांच्या पुण्याने चालतात राज्य. आणि जोपर्यंत द्वारकेत आहे तोपर्यंत द्वारका सुरक्षितच आहे.
द्वारका डुबणं शक्य नाही. मग काय केलं पाहिजे? या महात्म्यानाच अगोदर घालवलं पाहिजे. कोण कोण होतं त्याच्यात? विश्वामित्र, असित, कण्व, दुर्वास, भृगु, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री, वशिष्ठ आणि नारद. किती झाले? कोण मोजले म्हणून? श्लोकच सांगून जाईल मी. विश्वामित्रोऽसित कण्वो, दुर्वासा भृगुरंगिरा, कश्यपो वामदेवोत्रीर्, वशिष्ठा नारदादया. भगवान शुकदेवांनी नावच सांगितले. विश्वामित्र, असित, कण्व, दुर्वास, भृगु, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री, वशिष्ठ आणि नारद हे महात्मे होते. असो, कशा करता सांगितलं म्हणजे त्याही वेळेला वशिष्ठ होते. त्या वशिष्ठाने रामचंद्राला सांगितलं, प्रभू सीतादेवीची इच्छा आहे ना यायची, घेऊन जा, उपयोगाला येतील. कारण वशिष्ठांना माहित आहे त्याचा मृत्यू अयोनिजाकडून आहे आणि त्याच्याकरता सीता उपयोगाची, कारण ती अयोनिज आहे. सीतादेवीला सोबत घेऊन गेलेले आहेत. सीतादेवीला सोबत घेऊन गेल्यानंतर लंकेमध्ये प्रवेश करायच्या अगोदर सीतादेवी रामचंद्राला सांगतात, प्रभू युद्ध करायचं ना आता? हो. आता तुमच्याकडून तो नाही मारल्या जाणार, मग त्याचा मृत्यू माझ्या हात नाही. मी अयोनी. श्रोत्याच्या मनामध्ये कदाचित शंका येऊन त्यांचं निरसन केलं पाहिजे. सीतादेवी अयोनिजा कशी? सीतादेवीच्या जन्माच्या संदर्भातले अनेक आख्यान आहेत, अनेक कथा आहेत. नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. पद्माक्ष नावाचा राजा होता आणि त्या पद्माक्ष नावाच्या राजाला संतती नव्हती. त्यांनी लक्ष्मीची आराधना केली आणि लक्ष्मीची आराधना केल्यानंतर लक्ष्मी देवी प्रसन्न झाल्या. माग काय मागायचं आहे? त्यावेळेला त्यांचे लायसाहेब एकच इच्छा आहे, तुम्ही माझ्याकडे मुलगी म्हणून आले पाहिजे. लक्ष्मी स्पष्ट सांगितलं, मी कोणाचीच नाही. आणि सत्य आहे, लक्ष्मी कोणाचीच नाही त्याच्या व्यतिरिक्त. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत तिची अभिलाषा केली, अपेक्षा केली, त्याच्यामध्ये दुःख आणि फक्त दुःखच आलं. म्हणजे बाबा दुसरं काय मागायचं ते माग. मी अयोनिज आहे, कोणाची पुत्री म्हणून येणं शक्य नाही. म्हणजे नाही, आयसेप तेच पाहिजे, दुसरं नाही चालत. नाही देऊ शकत. आणि माणसं हायकोर्टात हारली म्हणजे काय गप बसतात का? सुप्रीम कोर्टात जातात. साहेब तुम्ही नाही, भगवान विष्णूंची आराधना केली, भगवान विष्णू प्रसन्न झालेत, माग म्हटले काय मागायचंय? त्यांचं काय? लक्ष्मी मुलगी म्हणून पाहिजे. भगवान विष्णूंनी समजवण्याचा प्रयत्न केला. बाळ पद्माक्षा, अरे अशा पद्धतीचा अट्टास करू नको. लक्ष्मी विघ्न श्रीमंताशी. लक्ष्मी विघ्न आहे श्रीमंतांकरता. कारण अर्थानाम अर्जने क्लेशस तदैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम दिगर्थान क्लेशकारिणा. पंचदशी कारणी वर्णन केलं. नको लागू तिच्या मागे. ज्ञानवारे फार सुंदर म्हणून करतात. या धनाचा नदरी विश्वास जैशी तरुवर छाया, यातायातीन चुके तरी तू भोगशील काया. या हरिभजना विन तुझे जन्म जाती वाया. या लागी वैकुंठनाथाच्या तू चिंती पारे पाया. ओम नमो भगवती वासुदेवाया. या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवर छाया. वैकुंठशी परमपूजनीय डोंगरे बाबा सांगायचे, लक्ष्मी पूजनीय आहे, लक्ष्मी विश्वसनीय नाही. लक्ष्मीची पूजा करा. दिवाळीच्या दिवशी रोज गल्ल्याची पूजा करत जा, आमचं काही म्हणणं नाही. पण गल्ल्याची पूजा करणाऱ्यांनो, लक्ष्मीवर विश्वास ठेवू नका. ती विश्वसनीय नाही. ती काल कोणाकडे होती, आज कोणाकडे आहे, उद्या अधिक कोणाकडे तरी जाणार आहे. मग कालचे लक्षाधीश आजचे भिक्षाधीश आहे. आजचे भिक्षाधीश कदाचित उद्याचे लक्षाधीश असू शकतात. नगराचे सगराचे नगर होण्याला वेळ लागत नाही. अशाच पद्धतीचं शिकव नाही. शेवटी भगवंतांनी सांगितलं, बाबा तिच्याकडे मुलगी म्हणून तशी तर येणं शक्य नाही. ती अयोनिज आहे. आणि फळ दिलं, ज्याला आपल्या मराठी भाषेत सध्या महाळुंगाचं फळ म्हणतात. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी मातुलिंग शब्दाचा प्रयोग केला. ते फळ दिलं, घरी घेऊन जा, याची पूजा कर, याचे 2 छक होतील, त्याच्यातून मुलगी बाहेर.
आणि ती लक्ष्मी असेल. घरी घेऊन आला, पूजा केली. जलमली मातुलिंगा प्रती ते दोन्ही शकले एक होती. तिची मातुलिंग सतीची हाती स्वय सप्ती बोलत. काय सुंदर गोव्या आहेत नाथबाबांच्या. नाथ म्हणतात त्या छकल निघाली, ते दोन्ही छकल जुटलेत आणि तेच मातुलिंग अजूनही तुम्ही नवदुर्गा उत्सवामध्ये देवीची मूर्ती बसवता तर तुम्हाला या हातात असे फळ दिसते दुर्गा देवीच्या. ते मातुलिंग आहे, ते महाळुंगाचं फळ आहे. पाहता पाहता कळेकलीने मोठी झाली, उपवर झाली आणि उपवर झाल्यानंतर तिचं स्वयंवर निश्चित करण्यात आलं. पद्माक्ष नावाच्या राजाच्या पोटी आली म्हणून तिचं नाव पद्माक्षी. पद्म अधिक अक्ष, पद्म म्हणजे कमळ, कमळाप्रमाणे डोळे होते राजाचे म्हणून तो पद्माक्ष आणि ही पद्माक्षी. उपवर झाल्यानंतर राजाने पण केला. आकाशासारखी नील रंगाची उटी ज्याच्या अंगावर परिधान केलेली असेल त्यालाच ही माझी कन्या देईल. सगळेच आहेत, यक्ष आहेत, किन्नर आहेत, देव आहेत, सगळीचे सगळे राजे आहेत. स्वयंवरा करता आल्यानंतर सगळे एकमेकाचं असं अवलोकन करतात, पाहतात एकमेकाकडे. राजाने केलेल्या पणामध्ये कोणी बसतो का? आहे का कोणाकडे नील रंगाची उटी? कोणीच नव्हतं. मी याने विचार केला, योग्य जर कोणी नसेल आता काय केलं पाहिजे? आता शक्तीचा वापर केला पाहिजे. शक्तीचा वापर म्हणजे प्रतिस्पर्धी संपवणे, म्हणजे लक्ष गाठणे. एकमेकाशी लढायला लागले. राजा पद्माक्ष आडवा आला. हे बाबा काय करतात? अरे म्हणजे हाच तर मूळ आहे सगळ्याच, मारा पद्माक्षाला. पद्माक्षच मारले गेले. पद्माक्षाची पत्नी सती गेली. नगर उद्ध्वस्त झालं आणि पद्माक्षी यज्ञकुंडामध्ये प्रवेश झाली. नगर उद्ध्वस्त झालं. रावण एक दिवस आकाश मार्गाने जात असताना उद्ध्वस्त झालेलं नगर दिसलं. यज्ञकुंडाच्या वेदीवर बसलेली ती सुंदर सुकन्या दिसली. शुक आणि सारंग नावाचे दोन गुप्तचर आहेत रावणाचे. त्याला विचारलं, का रे नगर कोणाचं आहे? उद्ध्वस्त का झालं? कन्या कोण आहे? सगळी इतंभूत माहिती सांगितली शुक आणि सारंगाने. रावण सांगणे न लगे तुम्हाला. 80,000 त्या सुंदर कामिनी मंदोदरी, 80,000 बायका होत्या. मी नव्हतो लग्नाला. जगद्गुरूंनी वर्णन केलं, त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्याविषयी जगद्गुरु तुकोबार आहे. एक शब्दही पुराणाच्या व्यतिरिक्त बोललेले नाहीत. पुराणीचा इतिहास गोड रस सेविला नवती ते आज बोलन मोकळे खोल कवित्व तलट निंगन भेट नाहीये. अगदी तंतोतंत वर्णन आहे. लंके माझी घरे किती ते ऐका, संगत से संख्या जैशी तैशी. जशी तशी संख्या सांगितली. तर दुसरा अभंग आहे, पाषाण परीस भूमी जामुनद वंशाचा संबंध दातयाशी, सोनियाची पुरी समुद्राचा वेडा समुदाय गाढा राक्षसांचा. 80,000 त्या सुंदर कामिनी माझी मुखरणी मंदोदरी, पुत्र पौताची गणना कोण करी, मुख्य पुत्र इंद्रा हरियाणी. असं वर्णन केलं तो गोऱ्याने. अधिक असावी. रावण कोणाला म्हणतात? काय व्याख्या रावणाची? एकच सोपी व्याख्या सांगेल, आहे त्याच्यात समाधान नाही त्याची चिंता आहे. इतक्या अनुकूल आणि अनुरूप असताना समाधान नाहीये. त्याचं एकट्याच नाव बदनाम आहे, तो भाग वेगळा. अजूनही त्याच्या परंपरेचे बरेच आहेत. रावणाने शुक आणि सारंगांचे खाली घेतलं. मला ती मिळवायची. रावणाचं विमान खाली येतावर तिने पुन्हा यज्ञकुंडामध्ये कुदी घातली. रावण म्हटली, मी की मूर्ख नाही बाकीच्या राजांसारखा. विजवला. आतमध्ये रत्न निघाले 5. निकले सोला भक्ती चोरकी लंगोटी से. ते रत्न घेऊन परत आला. देवाऱ्यामध्ये ठेवले. लक्षपूर्वक काय देवाऱ्यामध्ये ठेवले. मी रावण राक्षस जरी होता तरी त्याच्याकडे देवारा होता, हेच मला सांगायचं. त्याच्यातून लागत असेल तर भावार्थ रामायण वाचा. देवाऱ्यामध्ये ठेवलं. रात्रीच्या वेळेला शेजारा आला, अर्थात शयन कक्षामध्ये आला आणि मंदोदरीला सांगितलं, मंदोदरी मी तुझ्याकरता फार असं बहुमूल्य अशा पद्धतीची भेट आणलेली आहे. कुठे आहे? म्हणजे देवाऱ्यामध्ये ती पेटी ठेवलेली आहे. त्या पेटीमध्ये रत्न आहेत. मंदोदरी आता स्त्री सुलभ स्वभावानुसार अलंकार हा त्यांचा आवडता.
जाऊन पाहते पेटी उघडून, त्याच्यामध्ये रत्न नाही, मुलगी दिसली. शैल महाराज मुलगी आहे. रावणाला आनंद वाटत, चला जमलं. साहेब कुठून आणली, का आणली, कशी आणली, असे अनेक प्रश्न विचारले. त्यावेळा मंदोदरीला इतंभूत इतिहास रावणाने सांगितला, असं असं आहे. मंदोदरीने सांगितलं, महाराज हिची अभिलाषा करू नका. जिने स्वतःचा बाप संपवला ते काय तुम्हाला जिवंत ठेवणार आहे का अभिलाषा करतात तिच्याकडून? मला असं वाटतं काही काही गोष्टी मंदोदरीकडून शिकल्या पाहिजेत. जिने रावणाला उपदेश केला, जिने आपला बाप संपवला, ते काय तुम्हाला सुख देणार आहे? अलीकडच्या काळातल्या रावणालाही मी सांगू इच्छितो, लग्न करत असताना हुंडा मागतात आणि ज्याच्याकडून मुलगी स्वीकारतात त्या बापाला ती कर्जबाजारी करते. त्याच्या हुंडा देण्याकरता त्याला कर्ज काढावं लागतं. तो कर्ज काढून त्याला हुंडा देत असतो. मग विचार केला पाहिजे हुंडा स्वीकारणाऱ्याने, जिने स्वतःच्या बापाला कर्जबाजारी केलं, ठीक आहे तुम्हाला सुख देणार. आणि म्हणून मग मुलगी स्वीकारत असताना तिचा बाप कर्जबाजारी होणार नाही याची खबरदारी घ्या. अरे अर्थातच पर्यायी हुंडा अधिकून स्वीकारू नका. मुलगी स्वीकारत फक्त त्याच्याकडून, कारण ती जर बापाला कर्जबाजारी करेल ना, ती तुला सुखी ठेवणार नाही, एक लक्षात ठेव. ओगावपणे विचार आलात म्हणून सांगितलं. मंदोदरी साहिल महाराजीचा अंगीकार करू नका, तिला सोडून द्या. मंदोदरीचे उद्गार फार सुंदर आहेत. महाराज लिहितात, कुठं नेऊन सोडा? हे कुठं वाढेल? जो गृहस्थाश्रमी ब्रह्मचारी हे वाढेल त्याचे घरी, जो आत्मत्वे वर्ते चराचरी त्याचे घरी नांदेल. जो गृहस्थाश्रमी असून ब्रह्मचारी आहे, कारण ऋतुकाळी जे स्त्री गमन ते नर ब्रह्मचारी पूर्ण, हे त्याच्या घरी लहानाची मोठी होईल. आणि जो आत्मत्वे वर्ते चराचरी त्याच्या घरी नांदेल. मंदोदरीने सांगितलं. मला आश्चर्य वाटतं त्या गोष्टीचं. रावण कोणाच्याच म्हटल्याने ऐकत नव्हता, फक्त मंदोदरीच्या म्हटल्याने ऐकत होता. आजही तशीच परिस्थिती आहे जवळपास. गुरुच्या म्हटल्याने ऐकत नाही, शास्त्राच्या म्हटल्याने ऐकत नाही, देवाच्या म्हटल्याने ऐकत नाहीत, मायबापाच्या म्हटल्याने ऐकत नाहीत, शेजाऱ्या पाजाऱ्याच्या म्हटल्याने ऐकत नाहीत, सोयऱ्या दायऱ्याच्या म्हटल्याने ऐकत नाहीत. असेही रावण मंदोदरीच्या म्हटल्याने ऐकत. माझी विनंती मंदोदरीलाच असेल की जे रावण कोणाच्याच म्हटल्याने ऐकत नाहीत, भाग्य आहे की ते तुमच्या म्हटल्याने ऐकतात. निदान चांगला उपदेश करत जा त्या रावणाला, सुधारले तर सुधर. मंदोदरीने सांगितल्यानंतर रावणाने सांगितलं, काय हरकत नाही, तुझ्या इच्छेची पूर्तता होईल. ती पेटी उचलण्याचा प्रयत्न केला जातोय, ती पेटी उचलल्या जात नाही. हजारो सैनिक लावले, ती पेटी उचलली. ती मुलगी बोलायला लागली, रावणा आज जरी तू मला सोडून देत असला तरी भविष्यात तू माझी अभिलाषा करशील, आणि भविष्यात ज्या वेळेला तू माझी अभिलाषा करशील त्यावेळेला तू मला लंकेत घेऊन येशील, आणि मला लंकेत आणणे हेच तुझ्या नाशाचं कारण होईल. ती पेटी लंकेची सीमा ओलांडून राजा जनकाच्या सीमेमध्ये, एका जमिनीमध्ये, ओसाळ जमिनीमध्ये, वन जमिनीमध्ये ते पुरवल्या जाते. राजा जनकाकडे एक ब्राह्मण येतो, आणि तो ब्राह्मण राजा जनकाला विनंती करतो, महाराज माझ्या उदरनिर्वाहाची व्यवस्था काहीच नाही, म्हणून मला एखादा जमिनीचा तुकडा तुम्ही दिला तर मी काबाळ कष्ट करून त्याच्यातून धान्य पिकवून माझ्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करू शकतो. त्या काळा इकलास जिकला जे काही होते पडलेले असायचे, त्याच्यावर काही अतिक्रमण नव्हते. राजाने एक जमिनीचा पट्टा त्याच्या नावे करून दिला. तो ब्राह्मण त्याची मशागत करण्याकरता नागर घेऊन ज्यावेळा गेला, त्यावेळा त्या नागराच्या फाळाला संस्कृत भाषेमध्ये शीत म्हणतात, काहीतरी लागलं. लक्षात आलं त्याच्या काहीतरी लागलेलं आहे. ब्राह्मण राजा जनकाकडे गेला, आणि जनकाकडे गेल्यानंतर जनकाला सांगितलं, महाराज तुम्ही जी मला शेती दिलीत ना, त्या शेतीमध्ये गुप्त धन आहे, काहीतरी पेटी लागली आहे माझ्या नागराच्या शेताला, म्हणून ते धन तुम्ही स्वीकारावं आणि माझी जमीन मोकळी करून द्यावी. राजा जनकाने सांगितलं ब्राह्मणाला, महाराज मी जमीन दिली, पर्यायाने जमिनीतलं सगळं दिलं. म्हटले नाही नाही, मी दानपत्रात तसं स्वीकारलं नाही, मी फक्त जमीनच स्वीकारली, जमिनीतलं धन मला नको आहे. राजा म्हटले मलाही नको आहे. घटना 2020 मधली नाही आहे बरं, त्रेतायुगातली.
गोंधळ होईल कदाचित ऐकत असताना. वाद राजा जनक स्वीकारण्याकरता तयार नाही, ब्राह्मण स्वीकारण्याकरता तयार नाही. शेवटी जनकाचे पुरोहित आहे, त्यांचं नाव शांडिल्य, जे गौतम आणि अहिल्याचे ज्येष्ठ पुत्र होते. शांडिल्याने, माफ करा, शतानंद आहेत, शतानंदाने मध्यस्थी केली. आणि शतानंद सांगतात, महाराज निर्णय नंतर लो, काय आहे ते पाहू तरी खरी अगोदर. त्याच्यामध्ये जाऊन पाहिलं, पेटीमध्ये मुली आली. राजाचं अंतःकरण भरून आलं. राजाला संतती नव्हती. राजाने त्या मुलीचा स्वीकार केला. नागराच्या सीताला लागली म्हणून तिचं नाव सीता ठेवण्यात आलं. जनकाने लहानाची मोठी केली म्हणून तिला जानकी म्हटलं गेलं. धरणीतून निघाली म्हणून तिला धरणीजा अशा पद्धतीचं संबोधलं गेलं. वास्तवात ती अयोनिजा आहे. त्या अयोनिजेचा स्वीकार राजा जनकाने केला. मी अयोनिजा याच्याकरता बोलतो, ती पद्माक्षी आहे खऱ्या अर्थाने, पद्माक्ष नावाच्या राजाची कन्या. आणि म्हणून रामचंद्राला त्यांनी सांगितलं, प्रभू तुमच्याच्या नाही जमणार, आता असं करा, तुमचे कपडे मला द्या, माझे कपडे तुम्ही घाला. कपड्याची अदलाबदली केली. जवळपास तिथूनच ही परंपरा चालू झाली, कपड्याची अदलाबदली म्हणत होती. आता अलीकडच्या काळात तर लक्षातच येत नाही कोण कोण आहे. मी मुंबईमध्ये एकदा कार्यक्रमाला गेलो. मुंबईमध्ये पार श्रोते पायापर्यंत बसलेले असतात आणि विक्षेप न सहन करणारा वक्ता मी. माझ्या पायाजवळ बसलेलं एक लहान लेकरू रडत होतं. रडत असताना मी 1-2 वेळ विक्षेप सहन केला आणि मग सांगितलं, अरे बाबा त्या मुलाला गप असो कोणतरी, नाही तुम्ही कीर्तन बंद करेल. तितक्यात खालून आवाज आला, मला तो मुलगा नाही ती मुलगी आहे. म्हणजे मला काही घेणं देणं नाही त्याचं, त्याला शांत करा नाही तर मी शांत बसेल. नाही निदान त्याला त्याच्या आईजवळ तरी नेऊन द्या. तितक्यात खालून आवाज आला, महाराज मीच त्याची आई आहे. आता तो मुलगा आहे का मुलगी आहे माझ्या लक्षात आलं नाही, नवल नाही. ज्याच्याजवळ होता ती माय आहे का बाप आहे हे माझ्या लक्षात येत नव्हतं. ही परंपरा सांगतो मी तुम्हाला. आणि रामचंद्राने सीतादेवीने रामचंद्र मुळकासूर आव्हान दिलं. मुळकासूर संतापला, सांगितलं, रामा कशाला मरतोस तू. रामचंद्राच्या वेशात असलेल्या सीतादेवीने सांगितलं, योद्धे शब्दाचे बाण वापरत नसतात, तुनिरातून बाण काढत असतात, निघ पुढं. सीतादेवीने मुळकासुराचा वध केला आणि मुळकासुराचा वध करून त्या ठिकाणी विभीषणाला पुन्हा गादीवर बसवलं आणि कार्तिक शुद्ध द्वादशी, त्याच्यानंतर द्वादशी सोडली. कशा करता बोललोय, एक वेळ सिंहासनावर बसून मोकळे नाही, पुन्हा त्याच्या सिंहासनाची जबाबदारी ते टिकलं पाहिजे याची जबाबदारी भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र घेतात. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्मा इथं विचार करतात. याला नुसत्याच्या आईच्या उदरात वाचवणे ही आपली जबाबदारी नव्हती. त्यावेळेला तर त्याला मृत्यूचीच भीती होती, म्हणून त्या मृत्यूच्या भीतीपासून त्याला आपण वाचवलं राजा परीक्षितीला. आता त्याला आपल्याला जन्म मृत्यूच्या भीतीतूनच वाचवायचंय आणि त्याच्याकरता भगवान श्रीकृष्णच शुकरूपाने येतात असंही वर्णन येतं. किंवा भगवान श्रीकृष्णच शुकाचार्याच्या मुखातून शब्दावतार धारण करून श्रीमद भागवत रूपाने प्रगट होतात. आणि म्हणून श्रीमद भागवताच्या जे काही चर्चा आहेत, त्याच्या जे काही वक्त्या श्रोत्याच्या जोड्या आहेत, त्या जोड्यांपैकी सर्वोत्तम जोडी, सर्वोत्कृष्ट जोडी भगवान शुकदेव आणि राजा परीक्षिती मानल्या जाते. उर्वरित चिंतन उद्याच्या सत्रात पाहू. झालेली सेवा संतांच्या तथा गुरुरे संत श्री वासुदेवजी महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव